जेवढं आपण आपल्या माणसाच्या जवळ राहतो ना तेवढे एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना कळतात, भांडणं होतात, मिसअंडरस्टँडिंग होती. आमच्या एवढी वाईट कंडिशन होती, माझे घरचे माझी हेल्प करत होते पण त्यांचे कान भरवणारे कमी नव्हते. माझ्या घरच्यांना सांगायचे काय गरज आहे त्यांना ठेवायची घरामध्ये, आता बघितलं तुमचे हाल कसे चालले, तुम्हाला प्रॉब्लेम होती, हे होतंय ते होतंय, आम्ही पहिलेच बोललो होतो ह्या घरात लग्न नका करू, तुम्ही तरी पण करून दिलं, आता आलं ना तुमच्या चांगलोट. त्या दिवशी मला समजलं की ह्या जगात आपलं कोणच नाहीये, सगळं पैशाचा खेळ आहे. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. मी तनुजा, मी आहे आनंद आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. सो फ्रेंड्स, सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू मनापासून की तुम्ही आम्हाला अॅनिव्हर्सरीच्या एवढ्या विशेष दिल्या, इतक्या विशेष दिल्या. पण एक मिस्टेक झाली त्यामध्ये, आणि ती सुद्धा आनंदकडून झाली की आमच्या अॅनिव्हर्सरीला झाले 7 इयर्स कम्प्लीट. ठीक आहे, तर आनंद काय रात्री झोपेमध्ये होते तर त्यांनी 7च्या ऐवजी 6 केलं तिथं, तर थोडंसं समजून घ्या. म्हणजे 7 इयर्स झालेत आणि मी टाकलंय 6 इयर्स. 6 इयर झालेत, तर ती थोडीशी मायनर मिस्टेक झाली आमच्याकडून, तर सॉरी आनंदकडून. त्यामुळे तुम्ही आम्हाला माफ करावे अशी विनंती आहे प्लीज. खूप मोठी गलती झाली आमच्याकडून. एवढी पण मोठी नाही झाली, तू जास्त करून दाखव आता. तर अशा कमेंट सुद्धा आल्या की थोडं दादाला पण बोलून द्या. तर हे बघा, मी आता नवीन आहे, मला कॅमेरा समोर एवढं बोलता येत नाहीये. तरुणा कशी पहिल्यापासून ब्लॉगिंग करते, तिला कॉन्फिडन्स आहे, मला अजून एवढा कॉन्फिडन्स येत नाहीये. मी जर कॅमेरावर बोलायला लागलो तर मी तू मे करतो. म्हणूनच तनुजाला मी बोलत असतो की मला जास्त बोलून देत नको जाऊ, जे पण बोलायचं असेल ते तूच बोलत जा. मी तिला स्वतःहून सांगत असते, म्हणून ती जास्त बोलत ह्या ब्लॉग मध्ये. सो फ्रेंड्स, आपला व्लॉग आपण स्टार्ट करूयात. तो गेला व्लॉग जो होता तो आपण एंड केला होता की तो रूम ओनर आम्हाला असं बोलला की तुम्हाला रूम वगैरे मोकळा करावा लागेल, आणि आमच्याकडे काय पर्याय नव्हता. आम्ही खूप शोधाशोध केली, बट एंड मोमेंटला जे आहे आम्हाला रूम वगैरे भेटत नव्हते. तर मग जर आपण आता, मी तुम्हाला एक क्वेश्चन करते, मला कमेंटमध्ये ह्याचा आन्सर नक्की द्या. तर आता बघा, आम्ही इथे ज्यांच्या भरोशावर आलो होतो, फॉर एक्झाम्पल माझे घरचे, माझे अर्ध्याहून जास्त नातेवाईक इथे राहतात, ठीक आहे. तर मी अशा काळामध्ये नो डाऊट मी त्यांच्याकडनंच हेल्प घेणार किंवा त्यांच्याकडनंच हेल्प घेण्याचा विचार करणार की माझ्या घरचे इथे आहेत, तर ऑफकोर्स मी अशा बेकार सिच्युएशन मध्ये त्यांच्याकडे मदत घ्यायला जाईन. आणि ती लाईफमध्ये माझी फर्स्ट अँड लास्ट मिस्टेक होती, जी मी एवढी मोठी गलती केली. तर मी ती काय केली ते तुम्हाला सांगते. तर मी एक्सपेक्टेशन केले माझ्या माणसांकडून की मला मदत होईल म्हणून, कारण की मी इथे राहते, पण मी तिथे चुकले. तर काय झालं होतं की नाही का, आता आम्ही बदलापूरमध्ये खूप रूम शोधले की आम्हाला आमचं सामान इतकं असल्यामुळे ना आम्हाला छोट्या रूम मध्ये राहणं पॉसिबल नव्हतं. तर कमीत कमी 1 RK हिशोबाने आम्ही घर बघत होतो की बाबा आमचं सामान तरी तिथे बसावं. पण तसं नव्हतं होत, कारण की जिथे जिथे आम्ही बघितलं ना तिथे तिथे आम्हाला ते लोक बोलायचे की इतकं इतकं भाडं होईल, इतकं असं होईल, इतकं तसं होईल. आणि आमचं सगळं कामाचा जो सोर्स आहे, जसं की आम्ही प्रिव्हियस ब्लॉग मध्ये पण सांगितलं, आमचा कामाचा सोर्स सगळा उल्हासनगरमध्ये सेट झाला होता पॅकिंगमध्ये. तर मग आम्ही असा विचार केला की आपण एक काम करू, बदलापूर सोडून आपण डायरेक्टली उल्हासनगरमध्ये शिफ्ट होऊ. बट प्रॉब्लेम असा होता की जेवढा डिपॉझिट आम्ही त्या एजंटकडे जमा केला होता तो त्याच्याकडेच होता, तर त्याच्यातून आम्हाला 1ही रुपया नाही मिळाला. आणि आमच्याकडे इन्स्टंट दुसरा रूम घेण्यासाठी आमच्याकडे काहीच पैसे नव्हते. आणि मला माझ्या घरच्यांकडून दुसरी अपेक्षा मी ठेवू शकत होते, पण मला जी आहे ती त्यांच्याकडून फायनान्शियली हेल्प नव्हती घ्यायची. तर मग मी असं विचार केला की मी म्हटलं एक काम करते, माझे एक जवळचे, खूप जवळचे नातेवाईक आहेत, माझे माणसं आहेत. तर मी विचार केला, त्यांचं स्वतःचं घर आहे इथे खूप दिवसापासून, त्यांच्याकडे जागा पण एवढी म्हणजे की 5-5, 6-6 रूम, राहणारे फक्त 2च जण, आणि जागा एवढी मोठी, एवढं मोठं घर होतं त्यांचं, एवढं ग्राउंड वगैरे, 4-5 रूम होते, किचन वगैरे सगळं. तर मी असं अपेक्षा केली त्यांच्याकडून. मी माझ्या घरी सांगितलं की बाबा तुम्ही ना 1 महिन्याची, फक्त 1 महिना मला थोडी हेल्प करा, कारण की माझ्याकडे डिपॉझिट देऊन इन्स्टंटली दुसरं रूम घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीयेत. तर तुम्ही एक काम करा, फक्त माझं सामान कुठेतरी 1 महिना ऍडजस्ट करा, आणि 1 महिना मी मम्मी पप्पाकडे राहते, असं मी मम्मी पप्पाला बोलले. तर ते लोक रेडी झाले होते. बट म्हणजे नाही का, माझं बोलायचा अर्थ असं होता की 1 महिना आम्ही तुमच्याकडे राहू, 1 महिना आम्ही दोघं खूप रात्रंदिवस काम करून आम्ही डिपॉझिट जमा करू, आणि त्याच्यानंतर आम्ही रूम घेऊ कुठे, उल्हासनगरमध्येच, असा आम्ही विचार केला. तर मग माझ्या घरचे ऍग्री झाले. बट माझ्या घरच्यांचा एक प्रॉब्लेम होता, असा होता की माझं घर जे आहे ते आहे खूप मोठं, पण माझं सामान इतकं मोठं होतं, इतकं सामान होतं की ते माझ्या घरामध्ये बसणं इम्पॉसिबल होतं, कारण की माझ्या घरामध्ये ऑलरेडी शोकेस वगैरे वगैरे खूप सारं सामान होतं. माझ्या म्हणजे मम्मीच्या.
मम्मीच्या घरी. हा, माझ्या मम्मीचे खूप जवळचे नातेवाईक होते, खूप जवळचे रक्ताचं नातं होतं. तर मी त्यांना बोलले की त्यांना बघ ना, विचारून जर सामान एकच महिना ठेवलं, फक्त एकच महिन्याची गोष्ट आहे. खूप रिक्वेस्ट केली तर मम्मी काय बोलली मला, मम्मी बोलली की ठीक आहे, मी विचारून बघते. नंतर मग आम्हाला असं कळालं की ठीक आहे, ते लोक नाही का खूप बोलल्याच्या नंतर एग्री झाले. बट त्यांनी एक कंडिशन ठेवली आमच्या पुढे. तर ती कंडिशन अशी होती की ते बोलले की ठीक आहे, आम्ही सामान ठेवतो, बट आम्ही जे आहे ते 1,500 रुपये रेंट घेणार. म्हणजे की त्या माणसाचे घर स्वतःचं होतं, सगळं स्वतःचं होतं, आणि मी त्यांची एवढ्या जवळची होते ना, म्हणजे की खूप जवळची होते मी. आणि जे माझे रिलेटिव्ह आहेत त्यांना माहिती आहे की स्वतःचं घर म्हणजे माझ्या जवळचे कोण आहेत. तर त्यांच्याकडे मी ठेवायचा डिसिजन घेतला. तर त्यांची ती कंडिशन जी आहे ती मी ऍग्री केली. म्हटलं ठीक आहे, दुसरीकडे कुठंच होत नाहीये. त्या दिवशी मला समजलं की ह्या जगात आपलं कोणच नाहीये, सगळं पैशावर असतं. सगळं पैशाचा खेळ आहे. त्यांना माझी परिस्थिती नाही दिसली. त्यांना असं नाही वाटलं की बाबा लहानाची मोठी आमच्या समोर झालेली आहे, माझंच कोणतरी एवढं जवळचं नातं आहे, आपण कशाला 1,000-1,500 रुपयासाठी स्वतःची पण इमेज डाऊन करून घ्यायची आणि पुढच्याला दाखवून द्यायचं की आम्ही तुझे कोण नाहीत, आम्ही तुझे परखे आहोत म्हणून. तर त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं, अक्षरशः मी एवढी आनंदच्या गळ्यात पडून मी एवढी रडले ना. पण आमच्याकडे नाही इलाज होता. पण ते जे माणसं त्यांनी मला लग्न आधी कधी असं दाखवून नाही दिलं की नाही का आम्ही तुझे परखे आहेत म्हणून. त्या टायमिंगला असं आपलेपणा दाखवायचे, एवढा आपलेपणा दाखवायचे की नाही का आपल्याला, म्हणजे एवढं दाखवायचे की आपण उद्या आपल्याला काही गरज पडली तर आपण पुढच्याकडून हेल्पला जाऊ शकतो. एवढ्या माझ्या जवळची माणसं होती ती. बरोबर. पण ते मला बोलले की आम्ही 1,500 रुपये घेतो. म्हटलं ठीक आहे, मी काहीच बोलले नाही. म्हटलं ठीक आहे, एक पण कसं महिन्यानंतर काय असं म्हणजे असं बोलू कसं वाटलं त्याला की त्यांच्यावर एवढी खराब कंडिशन चालू आहे, त्यांना घर नाही राहायला, इव्हन फ्रेंड्स त्यांच्याकडे काम पण काम नाहीये. आपल्याकडे काही का नसे ना, फक्त पुढच्याची मदत करायची नियत पाहिजे असते. आणि दुसरी गोष्ट, मी असं नाही बोलत की अपेक्षा करणं चुकीचं आहे. अपेक्षा करा, 100% करा, ती बरोबर आहे. पण चुकीच्या माणसाकडे अपेक्षा नका करू. बरोबर. तुम्ही परख्यांकडून अपेक्षा करा ज्याला तुम्ही हेल्प करतात. पण माणसं आहेत ना, माणसं बघून अपेक्षा ठेवा की हा या व्यक्तीकडे मी अपेक्षाने काही मागू शकते का. पहिलं स्वतःमध्ये 10 वेळा विचार करा. तीच आमच्याकडनं चुकी झाली की आम्हाला नाही ओळखता आलं. आम्हाला वाटलं आमची माणसं आमची आहेत, पण तसं नव्हतं. नाही, तुझ्या जागेवर मी पण असं तरी मी पण हाच विचार केला असता की कधी कधी वाटतं, मग तेच तर कधी कधी वाटतं मी चुकीचा विचार नाही, करते का. अरे आपण आपल्या माणसाकडूनच अपेक्षा ठेवू शकतो, पण तेच लोक जर आपल्या अपेक्षा भंग करतील तर मग काय अर्थ आहे. कारण लग्न झाल्यावर लोकांना काय माहिती काय होतं, लोक बदलतात. खूप बदलतात, वेगळे वागायला लागतात. लोकांना वाटतं आता ह्यांच्यात ऍटिट्यूड आलाय, हे आता लग्न झालंय तर हे वेगळे राहतात. लग्न झाल्यावर ऍटिट्यूड आणि वेगळं विचार करायचा प्रश्न येत नाही. लग्नाच्या आधी आपण एक इंडिपेंडेंट असतो. लग्नानंतर आपल्यावर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी येतात. त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, तर लोकांना असं वाटतं की आता हा बदललाय. अरे पण लग्न झालं पण नातं तर तेच आहे ना, नातं थोडी बदलतं. नातं तर तेच आहे ना. आणि असं नाही की मी मुलगा असता तर गोष्ट वेगळी, बाबा पोरगा आहे लग्नानंतर बायकोचा ऐकतो असं असतं पण एक मुलगी होती मी, तर तुम्ही माझी सुद्धा हेल्प नाही करू शकले म्हटल्यावर खूप मोठी गोष्ट होती. आणि ठीक आहे चला, हेल्प त्यांनी केली माझी, पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं ते ऐका. ते आपण ह्याच ब्लॉग मध्ये कव्हर करू. ठीक आहे, मला त्या टॉपिकला जास्त ड्रॅग नाही करायचं. बट सिच्युएशन अशी होती की त्यांचं जे इतकं मोठं घर होतं, पण त्यांचा जे दरवाजा होता ना आतमध्ये सामान जाण्यासाठी, काही जे सामान होतं ते आतमध्ये जात नव्हतं. ते आम्हाला जसं की सोफे झालं, मोठं शोकेस झालं, हे आतमध्ये जाणारे सामान नव्हतं. आणि हे मला आधीच माहिती होतं की नाही का, घर आतमधनं मोठे पण जी डोअरची साईज आहे ती छोटी आहे, तर नाही जाणार सामान. आणि जेव्हा मग हे सगळं ऐकून मग मी गेले घरी. म्हटलं ठीक आहे चला, एक महिन्यानंतर आमचं काहीतरी पेमेंट वगैरे येईल तर आपण 1,500 रुपये देऊ ना, आपलं सामान सेफली राहील. आपल्या माणसाकडे ते सामान खूप जास्त सेफ राहील, लक्ष द्यायची पण गरज नाही, असा मी विचार करून आम्ही परत बदलापूरला गेलो. त्या रूम ओनरला आम्ही सांगितलं की ओके, आम्ही रूम जे आहे ते या दिवशी खाली करतोय. तर तो बोलला ठीक आहे, तर तुम्ही जेवढे दिवस एक्स्ट्रा तुमचे भरले त्याचे आम्हाला पैसे द्या आणि तुमचा रूम तुम्ही जो आहे तो खाली करा. आम्ही असा विचार करून ऍग्री केलं. आणि त्यानंतर फक्त आमची एक चुकी झाली. तेव्हा पण आम्हाला पप्पा एवढे ओरडले, माझ्या पप्पा एवढे ओरडले, म्हणले तुम्हाला समजत नाही का. त्या दिवशी पण आम्हाला एक गोष्ट आयुष्यासाठी डोक्यात बसली, आमच्या अशा डोळ्यात नाही का खिळे ठोकून अशी आम्ही आमच्या डोक्यात घातली की जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत आपण
नवीन नवीन वस्तू घ्यायचं आपला काहीच हक्क नाही. म्हणजे की आम्हाला खूप जास्त शॉक होता, हे वस्तू घे ते वस्तू घे. ते घेऊन आम्ही इतके पस्तावलो की आम्हाला एंड मुमेंटला पप्पा एवढं बोलले की शेवटी तुमचं भाड्याचं घर आहे, तुमचं स्वतःचं घर नाही जे तुम्ही एवढं सामान घेतात. नंतर तुम्हाला रूम शिफ्ट करायला तुम्हाला 4-4, 5-5 माणसं लागतात, तुम्हाला पैसे द्यावं लागतात, कधी तुमच्या टायमिंगला कोणी येतंय नाही येत, किती त्रास आहे हा. कधी शिड्याहून कोणी पडतंय, कोणी सामान वगैरे घेऊन जाताना किती काही इन्सिडेंट घडतात. तर तुम्ही कशाला इतकं सामान घेता. हो, पण ते बरोबर आहे. पण आपण पुण्यामध्ये राहत होतो ना तर याच्या पण आपल्याला आम्हाला नव्हतं माहिती ना की आपण एवढं रूम मग सोडतो आणि त्या तेच हिशोबाने तर आपण घेतलं होतं ना सगळ्या गोष्टी. तेच तर गोष्ट आहे ना. मग आमच्या चुका झालेल्याच आम्ही सांगतो म्हणजे की आम्हाला आम्ही एका साईडनं बरोबर पण आहे आणि चुकलो पण आहे हे आम्ही बोलू शकतो. कारण की आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही कधी पुणे सोडणार, कधीच नव्हतं वाटलं आम्हाला. पण आमच्या बरं हे झालं. पण ठीक आहे, काही गोष्टी आपल्याला अनुभव देऊन जातात. जसं की त्या गोष्टीने आम्हाला अनुभव मिळाला की आम्हाला कुठल्याही गोष्टी घेतल्या नाही पाहिजेत, जसं आपलं चाललंय तसंच चालू द्यायला पाहिजे. तर मग आम्ही काय केलं, आता इतका मोठा शोकेस होता, आम्ही फेकून बी देऊ नव्हतो शकत आणि त्या रूम मध्येही जाणार नव्हता जिथे आम्ही ते सामान ठेवायचा डिसिजन घेतला होता. तर मग आम्ही असा विचार केला, म्हटलं एक काम करा, आपण एवढे प्रेमाने सामान घेतलेले तो शोकेस विकून टाका. तो शोकेस घेतला होता आम्ही 10,000 रुपयाला. मग आम्ही OLX ला तो शोकेस टाकला आणि त्याच्या आम्हाला फक्त आणि फक्त 5,000 रुपये मिळाले. आणि तेवढी जागा आमची जी आहे ती कमी झाली. मग बात राहिली सोफे इतके छान आणि सॉफ्ट होते ना, ते इतके देऊ वाटत नव्हते. ते तर द्यायची इच्छाच माझी होत नव्हती. नाही तरी पण मी नाही दिले. तरी तुम्ही म्हणतात मग अजून दिसत का नाहीत आणि हे सोफे कोणते आहेत, तर मी तुम्हाला सांगते. ते सोफे मी नाही दिले आणि ते सगळं सामान घेऊन आम्ही रूम वगैरे मोकळा केला बदलापूरचा आणि आम्ही त्या व्यक्तीच्या घरी उल्हासनगरमध्ये आलो जिथे की आम्हाला सामान ठेवायचं होतं. बट आम्हाला नव्हतं माहित की ते सोफे सुद्धा त्या घरामध्ये नाही जाणार. तर प्रॉब्लेम असा झाला की त्यांचं जे घर होतं, घर तर खूप मोठं, त्याच्यानंतर त्यांचा ग्राउंड सुद्धा होता मोठा. तर मी ते सोफे तिथेच थोडेसे असे काय बोलतात त्याला झाकून वगैरे, म्हणजे बाहेरच अंगणामध्येच ते सोफे झाकून ठेवले आणि सामान सगळं आतमध्ये नेलं, आतमध्ये शिफ्ट वगैरे केलं, व्यवस्थित ठेवलं. आणि हे सगळं करताना तेव्हा मे चालला होता, मे का आय थिंक जून स्टार्टिंग असेल. जून चालू होता स्टार्टिंग. त्या टायमिंगला पाऊस वगैरे नव्हता. तर आम्ही सगळं सामान वगैरे तिथे ठेवलं आणि त्यानंतर मग आम्ही 1 महिना मम्मी पप्पाच्या घरी राहिलो. पण ह्या 1 महिन्यामध्ये आम्ही इतके वाईट दिवस बघितले, इतके वाईट दिवस बघितले ना, म्हणजे की ते एक महिना आमच्या 1 वर्षाच्या बरोबर होता. ठीक आहे. आणि इथं कसं होतं, आम्हाला विकली पेमेंट यायचा. तर आमची अशी मेंटॅलिटी होती की आम्हाला महिन्याला पेमेंट येणार 7-7, 8-8 हजार. त्याच्यापेक्षा आपण दोघं जर मिळून एकाच जागेवर काम करू, आपल्याला जास्त पैसे वगैरे भेटतील आणि प्लस आपल्या अंगावर काम आहे, जिथे आपल्याला आपण फ्रायडेचा पण दिवस, इथं ह्या लाईनमध्ये फ्रायडेच्या दिवशी सुट्टी असते. तर आम्ही विचार केला की आपण फ्रायडेच्या दिवशी पण काम करू. आम्ही खूप जास्त काम करायचा डिसिजन घेतला होता. त्या 1 महिन्यामध्ये काय गोष्टी अशा झाल्या, म्हणजे की आम्ही सकाळी 8-9 उठायचो, ठीक आहे. आणि त्या टायमिंगला घरामध्ये खूपच जास्त चिडचिड, म्हणजे 4-5 दिवस स्टार्टिंगचे चांगले गेले. पण कसं आहे, माझ्या पण घरामध्ये माझी बहीण पण जॉबला जायची, माझा भाऊ कॉलेजमध्ये, पप्पा कामाला, मम्मी कामाला, सगळे कामाला. वरून आम्ही दोघं त्यांच्या घरामध्ये ऍड झालो. रूम वगैरे म्हणजे नाही का एकदम चिडचिड व्हायला लागली. मॉर्निंगला सगळ्यांना एकच संग वॉशरूम मोकळा हवा होता, कोणाला आंघोळ्याला कोणी बाहेर थांबायचं. आमच्यामुळे त्यांना लेट व्हायला लागला, कधी आम्हाला कामाला जायला लेट व्हायचा. मम्मी सगळ्यांचे टिफिन वगैरे बनवायची, मम्मीला सगळ्यांचं व्हायला लागलं. मम्मी पण जास्त दमायला लागली. आणि कसं होतं, मला पण एवढं समजत नव्हतं त्या टायमिंगला. मी स्वतःच माझ्या इतक्या टेन्शनमध्ये असायचे ना, मम्मी जे टिफिन देईन ते घेऊन जायचो, आम्ही ते खायचो. आम्ही कधी नव्हतं देत, म्हणजे नव्हतं जमत मम्मीला, तर आम्ही कधी बाहेरूनच जेवण करायचो. आणि या 1 महिन्यामध्ये आम्ही एका जागेवर कामाला लागलो. त्याच्यानंतर आणि ह्या कामामधली लोक सगळीच नाही म्हणता येणार, पण काही लोक अशी आहेत ना की फक्त स्वतःचं काम काढण्यापुरतंच पुढच्याला गोड बोलतात. जसं की आम्ही जेव्हा कामाला लागलो तिथे, तर ते लोक आम्हाला बोलायचे की तुमको अभी बहुत काम मिलेगा, बहुत माल मिलेगा, थोडा जल्दी आओ, ये करो. तर आम्ही काय करायचो, कधी आम्ही सकाळी चाय नाश्ता सुद्धा करून नव्हतो येत, कारण आम्हाला वाटायचं चला आपल्याला काम भेटतं, आपण थोडं लवकर जाऊ, आपण बाहेर काहीतरी खाऊ. आम्ही 9लाच घर सोडायचो, 9 वाजता घर सोडायचो आणि त्याच्यानंतर आम्ही कामाला जायचो. असं 2-3 दिवस, 1 हप्ता, जोपर्यंत जास्त काम असायचं तोपर्यंत पुढचे आम्हाला एवढं गोड बोलायचे. आम्हाला चाय इव्हनिंगला, मॉर्निंगला, नाश्त्यासाठी विचार, हे कर ते कर. आणि जसंच 1 हफ्ता झाला, काम थोडं थंड पडलं आणि हे जे काम आहे ते असं आहे की हे कंटिन्यू
सीझन मध्ये नसतं. हे वर्षातल्या 6 महिने फक्त काम जास्त असतं आपल्याला, बाकी दिवस असेच बसलेलो असतो बरोबर. आपण. आणि हे आम्हाला माहिती नव्हतं की आमच्या बरोबर पुढे असं होणार आहे, हे काम काही दिवसच असतं म्हणून. 1 हफ्ता काम केलं का पेमेंट वगैरे आमच्याकडे यायचा, ठीक आहे. कधी कधी जास्त आम्हाला पेट्रोलला जायचे पैसे, म्हणजे जेवढा आम्ही कमवायचो तेवढा आम्हाला खर्च सुद्धा होता. तर तुम्ही बोलता की तुम्ही मम्मी पप्पाकडे राहत होतात, मग तुम्हाला कसला खर्च. कधी आनंदला एवढ्या उन्हाळ्या लागायच्या. म्हणजे मला आहे ना, मी पुण्यामध्ये राहिल्यामुळे आहे ना, मला कधी उन्हाळा सहनच हा, नव्हता होत, कारण माहिती की आम्ही आलो होतो, मी तुम्हाला पहिलं बी बोलले, मे एंड किंवा जून स्टार्टिंग होतं, त्या टायमिंगला सुद्धा कडकच ऊन होतं. असायचं जून मध्ये काय पाऊस पडत नाही एवढा, उल्हासनगरमध्ये तर नाहीच पडत. तर त्या टायमिंगला आनंदला एवढे उन्हाळे लागले आणि आनंद नवीन होते इथं, ठीक आहे. त्यांना एवढी सवय नव्हती का? उन्हाची. हा, मुंबईच्या उन्हाची. तर सारखं सारखं त्यांना एवढा त्रास व्हायला लागला उन्हाळ्यात. नाही का, मळमळ व्हायला लागलं, चक्कर यायला लागली. तर मी सारखं जेवढं इथं आम्ही काम करायचो ना, तर आमच्या मागे दवाखाना जास्त लागायचा त्यावेळेस. आम्ही सारखं दवाखान्यामध्ये जायचो, पैसे भरायचो. उन्हाळा त्रास होतोय, ते डॉक्टर लोक बोलायचे की असं काम नका करू जिथे तुम्हाला जास्त उन्हाळा होतोय. पण आम्ही करू तरी काय शकतो. पण नंतर लय जास्त त्रास झाला तो. नंतर त्रास वाढायला लागला आणि त्या त्रासमुळेच आमच्या घरामध्ये भांडण झालं, हे झालं. म्हणजे की जेव्हा आम्ही तिथं काम करत असताना नाही का अशी चिडचिड व्हायला लागली. आणि एक दिवस आम्ही असंच बसून घरामध्ये, आनंद मला सांगत होते की तर गॅलरीमध्ये. मला गॅलरीमध्ये आम्ही दोघे बसलो होतो ना, मला सांगत होते की मला नाही का असं युरिन मध्ये ब्लड वगैरे येतंय तर म्हणजे एवढा. प्रायव्हेट गोष्ट तर मी हा. हळूच बोलणार ना तिच्या तर हे सगळ्या कानापाशी जाऊन. प्रायव्हेट गोष्टी होत्या, जेणेकरून नाही का आम्ही एकमेकांशी शेअर करत होतो. तर माझ्या घरच्यांच्या ऑलरेडी पहिलेच लोक कानं भरत होते की नाही का अशा परिस्थितीमध्ये, ठीक आहे, आमच्या वाईट कंडिशन होती. माझे घरचे माझी हेल्प करत होते, पण त्यांचे कान भरवणारे कमी नव्हते. माझ्या घरच्यांना सांगायचे काय गरज आहे त्यांना ठेवायची घरामध्ये, आता बघितलं तुमचे हाल कसे चालले, तुम्हाला प्रॉब्लेम होती, हे होतंय ते होतंय, आम्ही पहिलेच बोललो होतो ह्या घरात लग्न नका करू, तुम्ही तरी पण करून दिलं, आता आलं ना तुमच्या चांगलोट. असे बोलायला लागले की ही स्वतः मी कधी कधी कॉलवर बोलताना ऐकायचे. ते कोण बोलत होतं ते सुद्धा मला माहित आहे. परत त्यांना वाटायचं की काय गरज आहे यांना पैशाची मदत करायला, असं तसं. म्हणजे खूप भरविचारणी या सगळ्या गोष्टींमध्ये चिडचिड एक वेगळी व्हायची. आता बघा कोणी आपले कान भरले तर ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे राहते. ती एक गोष्ट, कान भरायची गोष्ट. आणि एक दिवस आम्ही असंच दोघं जण असे थोडे टेन्शन मध्ये बसून गॅलरीमध्ये एकमेकांशी बोलत होतो, असं की आनंदला असाचा प्रॉब्लेम होतोय म्हणून, उन्हाळे लागलेत म्हणून. आणि जेव्हा मी आनंदला हॉस्पिटलला घेऊन जायचे, मी कधी घरी सांगत नव्हते की बाबा आम्ही हॉस्पिटलला गेलो. आमच्या पर्सनल नवरा बायकोच्या गोष्टी होत्या, मी त्यांना सांगून टेन्शन मला नव्हतं द्यायचं. तर फ्रेंड्स, असं आम्ही एकदम टेन्शनमध्ये गॅलरीमध्ये बसलो होतो, एकमेकांशी बोलत होतो. पण घरच्यांना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली. त्यांना वाटलं की आम्ही त्यांच्याबद्दल काहीतरी गॉसिप वगैरे करतोय. काय आम्ही त्यांच्या डोक्यामध्ये काय आलं मला नाही, त्याचा रिझन मला अजूनही माहित नाही. मी कधी विचारून नाही का जाणून घ्यायचा कधी प्रयत्नही नाही केला. आणि त्या दिवसापासून जास्त चिडचिड व्हायला लागली. मग त्या दिवसानंतर काय माहिती काय झालं, सगळ्यांचा बिहेवियर जो आहे तो आमच्याबद्दल थोडासा वेगळा झाला. चिडचिड, मला असं वाटायचं चिडचिड वगैरे होती, पण मला नंतर कळलं की कोणीतरी कानं भरल्यामुळं पण झालेलं आहे. तर मग मी आनंदला येऊन नाही का बोलले, मी आनंदला की आनंद आपण काही पण होऊ देत, पण आपण आता लवकरात लवकर रूम बघू. एक संघ एवढा दिवस राहणं इम्पॉसिबल आहे. आणि मला आधीपासून याच गोष्टीची भीती वाटत होती की नाही का जेवढं आपण आपल्या माणसाच्या जवळ राहतो ना तेवढे एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना कळतात, भांडणं होतात, मिसअंडरस्टँडिंग होती, राहणीमान वगैरे कळतं. तर कोणाला त्या गोष्टी पटतात, कोणाला नाही पटत. प्रत्येक आपल्यासारखंच राहीन असं नसतं. तर त्यानंतर अशीच आमची एक दिवस किटकिट झाली होती घरामध्ये, थोडी किटकिट झाली. त्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतला की आपण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपण आपला रूम बघू. तर आम्ही जिथे कामाला जायचो आम्ही तिथल्या लोकांना, आजूबाजूला वाल्यांना किंवा जिथे आम्ही काम करत होतो त्या ओनरला आम्ही सगळीकडे सांगून ठेवलं होतं. किंवा जसं जसं आम्हाला कामावरून टाइम भेटायचा, हा फायदा होता. आम्ही जो काम करत होतो ना तो हा फायदा होता की आम्हाला कधी काम नसलं तर आम्ही जाऊन रूम बघायचो. आपल्या मनावर काम होतं ना ते, आपल्या अंगावर काम होतं. आम्हाला जेव्हा पण वेळ भेटायचा आम्ही जायचो, रूम बघायचो की कुठं रूम आहे का, हे आहे का. तरी लोक आमच्याकडे असं बघायचे जसं काय हे कुठंतरी पळून आलेले आहेत किंवा हे बाहेरून आलेले आहेत आणि हे रेंटने रूम बघताय. तिकडनं पण आम्ही टेन्समध्ये यायचो. तर कधी कधी मी घरातून साडी वेअर करून यायची की नाही कारण आज आपण जाऊ रूम बघायला. साडी वगैरे वेअर केल्यावर लोकांना वाटेल असं की बाबा हा यांचं लग्न, कारण आमची एज इतकी छोटी वाटत होती, आम्हाला बघून कोणी बोलणारच नाही की यांचं लग्न प्रॉपर पद्धतीने झालंय म्हणून. मग आम्ही रूम बघायला गेलो मग आम्हाला एक दिवस एक रूम मिळाली. आणि त्या रूमचा बेनिफिट असा होता, ती रूम म्हणजे इतकी पण चांगली नव्हती. आम्ही अशा रूम मध्ये फ्रेंड्स राहिलो, ते एकदम जंगल एरियामध्ये रूम होता. कधी कधी घरामध्ये साप सुद्धा यायचे, साप यायचे किंवा खिडकीच्या बाहेर पूर्ण अंधार होता, ठीक आहे. पण ती जी चाळ होती ती
त्या चाळीमध्ये घर होतं, पण ते तिथले माणसं वगैरे चांगले होते, घर चांगलं होतं, घरामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त जे बाजूचं जो एन्व्हायरमेंट होता ना, तो थोडासा डेंजर होता जरा. हा. खूप झाडं झुडपं वगैरे होते तिथं, आणि त्या रूम मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे होता नाही का, पाणी नळांमध्ये, बाहेरून भरायला हा लागत होतं. नळांमध्ये नव्हते. पण काय करणार, आम्हाला लय गरज Situation. होती. आमची सिच्युएशन अशी होती की आम्हाला द्यायलाच म्हणजे नाही का, आम्हाला राहायची गरजच होती त्यावेळेस. तर मग आम्ही असा विचार केला की ठीक आहे, जशी रूम भेटते आपण तशी रूम घेऊ आणि इथं राहायला आपण येऊ. हा. आणि आम्हाला त्यावेळेस असं होतं की मेन तर आम्ही त्या रूमसाठी हा यासाठी बोललो, कारण तिथं फक्त आम्हाला एकच भाडं डिपॉझिट मध्ये द्यायचं हा, होतं. कमी रेंट होता. तर आम्ही एका मिनिटात हा केलं, कारण की आम्ही 15 दिवस बहुतेक आम्हाला होत आले होते, 15-20 दिवस. तर आम्ही तेवढे पैसे साठवलेले होते की आम्ही एक भाडं देऊ शकू, आणि टेम्पोचा खर्च वगैरे हे सगळं आम्ही अफोर्ड करू शकत होतो. त्यानंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आम्ही जेव्हा मम्मीला सांगितलं की आम्ही रूम बघितलाय, तर त्यांच्या मनामध्ये आमच्यासाठी ऑलरेडी दुसऱ्यांनी भडकवलेला राग होता. तर मम्मीने एवढं इंटरेस्ट न घेता मम्मी बोलली ठीक आहे. आणि त्यांनी तो आम्ही कुठं राहतोय, काय राहतोय, आम्ही ते सुद्धा कुठं राहतोय ते सुद्धा त्यांनी बघणं गरजेचं नाही समजलं. ते बोलले ठीक आहे. तर आम्हाला कुठं ना कुठं असं वाटलं की ह्यांना जरा जास्तच घाई आहे की आम्ही पटकन आमचा रूम बघून आमच्या इथं राहावं, म्हणून ह्यांना आम्ही इथं नकोय, आम्हाला आमच्या दोघांना असं वाटलं. तर हे सगळं रात्री घडलं, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा त्या माणसाकडे पोहोचलो आमचं सामान घेण्यासाठी, ठीक आहे, तर त्या व्यक्तीला आम्ही फक्त एवढंच बोललो की म्हणजे नाही का, आम्हाला राहून फक्त 15 ते 20 दिवस त्या मम्मीकडे आम्ही राहत होतो, तर आम्हाला तेवढे पैसे झाले होते. 15-20 दिवसामध्ये आम्ही 4 ते 5 हजार रुपये साठवलेले होते. त्याच्यातले पण आम्ही 2,5-3 हजार रुपये त्या रेंटला दिले, रूमला दिले होते. आमच्याकडे 1,000च रुपये होते फक्त, आणि ते पण सुद्धा आम्ही 1,500 रुपये टेम्पोसाठी ठेवले होते, की टेम्पो जे आम्ही शिफ्टिंग करतो ना, त्याला द्यायसाठी. आमच्याकडे जेन्युइनली फ्रेंड, सिरियसली आमच्याकडे त्यावेळेस काहीच पैसे नव्हते. आणि आम्हाला फ्रायडेला पेमेंट होणार होता, आणि आम्ही ते जे आहे ना, फ्रायडेच्याच दिवशी आम्ही रूम शिफ्टिंग करायला विचार केला होता. पण कारण की त्या दिवशी आम्हाला सुट्टी असते, त्या तोच दिवस दिवशी होता. तोच दिवस होता. तर आम्हाला कसं झालं होतं, आम्हाला ना त्याच दिवशी मध्ये म्हणजे सकाळच्या दुपारपर्यंत आम्हाला शिफ्टिंग करायची होती. आणि या लाईन मध्ये असं आहे फ्रेंड्स, लोक पैशासाठी एवढं फिरवतात काय सांगू तुम्हाला. पॅकिंग लाईन मध्ये फ्रायडेचा दिवस असतो, आपण हफ्ताभर एवढं मरून काम करतो, आणि आपल्याला एक अपेक्षा असते की आपल्याला फ्रायडेला टायमिंगला पेमेंट भेटन, आपण त्याने राशन भरू, आपण त्याने 2 पैसे काहीतरी आपण चांगलं खाऊ, त्या दिवशी आपण चिकन वगैरे बनवू, असं आपल्या मनामध्ये येतं. आणि त्या दिवशी ते लोक आपल्याला अक्षरशः म्हणतात पूर्ण संध्याकाळी 5ला, 6ला, कधी कधी 9ला, 8ला असं आम्हाला पेमेंट करतात. तुमचा हिशोब करणार, मग तुम्हाला पेमेंट देणार. कधी कधी ते 1-1, 1.5-1.5, 2-2 तास आम्हाला बसून ठेवायचे की आम्ही तुम्हाला कॉल करतो, मग या तुम्ही, किंवा थांबा थोडा अर्धा तास, आता आम्ही इकडे आहेत, आम्ही तिकडे आहेत. फायनली फ्रेंड्स, एवढं सहन केल्याच्या नंतर तो दिवस आला जेव्हा आम्हाला रूम मोकळा करावा लागला, ना आम्ही टेम्पो वगैरे घेऊन त्या व्यक्तीच्या दारामध्ये गेलो आमचं सामान घेण्यासाठी, जे आम्ही त्यांच्या दारामध्ये ठेवलं होतं किंवा त्यांच्या घरात ठेवलं होतं. तर त्या व्यक्तीने आमच्या बरोबर अक्षरशः असा बिहेवियर त्या दिवशी केला की ते ऐकून आम्ही दोघं एवढे रडलोत. म्हणजे तो राग अजून आपल्या डोक्यात अजून पण माझ्या डोक्यात आहे त्या गोष्टीला. कमीत कमी आज 3 वर्ष झाले असतील. पण काय बोलतात ना, काय गोष्टी असतात ज्या आपल्या मनाला एवढ्या लागतात ना की ते आपण कधी विसरू नाही शकत. तर माझ्या बरोबर तसं झालं. म्हणजे त्या गोष्टीसाठी फ्रेंड्स, त्या माणसाचा चेहरा तरी बघितला ना, तरी एकच गोष्ट आठवते की हा माणूस आपल्याबरोबर त्या टायमिंगला असा वागला होता. की आमची एवढी खराब सिच्युएशन होती फ्रेंड्स. आपलेच माणसं आपल्या कामाला येतात असं आम्ही ऐकलं होतं त्या टायमिंगला, पण नाही, आपले माणसं आपल्या कधीच कामाला येत नाहीत. आणि त्या दिवशी सिद्ध झालं. तर त्या दिवशी असं काहीतरी आमच्या बरोबर परत झालं, जेणेकरून काय माहिती तुमच्या सुद्धा खूप जास्त कमेंट्स मला नक्कीच येणार आहेत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. तर हे जे आहे आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करू की तो माणूस आमच्या बरोबर, त्याने आमच्या बरोबर काय बिहेवियर केल्या. तर फ्रेंड्स, मला असं वाटलं माझं घर आहे तर माझं नाही का, माझं सामान सगळं एकदम सुरक्षित असेल. पण माझ्या सामानाची पण कंडिशन अशी झाली होती, मी तुम्हाला काय सांगू फ्रेंड्स. म्हणजे की मी आमचा स्वतःचा संसार एवढा उद्ध्वस्त झाला असं बोललं तरी चालेल. आम्ही एवढ्या प्रेमाने गोष्टी घेतलेल्या आमच्या सामानाबरोबर त्या माणसांनी काय केलं, त्यांनी आम्हाला सामान देण्यासाठीच नकार केला, ते सुद्धा आमचं स्वतःचं सामान. आणि ते नकार का दिला हे तुम्हाला आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगू. सो फ्रेंड्स, आमची अॅनिव्हर्सरी आहे आज.
या ब्लॉग नंतर जो आहे तो आमच्या अॅनिव्हर्सरीचा ब्लॉग येणार आहे. सो आपण जे आपली सिरीज आहे त्या ब्लॉग नंतर कंटिन्यू करणार आहोत. सो फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला बोलले होते की तुम्ही मला कुठल्या ब्लॉग पासून कनेक्ट झालेले आहात तर मला कमेंट मध्ये सांगा. तर फ्रेंड्स, अक्षरशः मला एवढ्या कमेंट्स आल्यात की ते नावं घ्यायची यार. कोणाकोणाची मी नावं घेऊ. मला एक्सपेक्ट नव्हतं केलं मी की मला एवढ्या कमेंट्स येतील म्हणून, आणि खूपच जास्त आहेत आणि खूप पॉझिटिव्ह आहेत. तर मी खूप हॅपी आहे त्या गोष्टीसाठी. बट फक्त मला थोडासा वेळ द्या. मी नक्की सगळ्यांची नावं नक्की घेईल. बट या ब्लॉग मध्ये नाही, नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की घेणार आहे. कारण मला थोडासा वेळ पाहिजे. मला सगळ्यांचे काहीच नावं आहेत मला लक्षात, काही जणांचे नाही आहेत. तर म्हणजे आपली युट्यूबची फॅमिली जी आहे ती हळूहळू मोठी होत चालली आणि खूप छान वाटतं आमच्या दोघांनाही. सो आम्हाला असंच सपोर्ट करत राहा, असंच आमच्यावर प्रेम ठेवा. सगळ्यांच्या कमेंटसाठी परत एकदा थँक्यू. सगळ्यांचं नाव मी नक्की घेईल. मला असं वाटलं होतं की मी जर असं बोलेल की तुम्ही कुठल्या ब्लॉग पासून मला एंगेज झालात मला सांगा, तर मला वाटलं 10 ते 15 नावं येतील. पण भरपूर नावं आलेले आहेत, भरपूर कमेंट्स आहेत. मला कोणाला दुखवायचं नाहीये, मला सगळ्यांची नावं घ्यायची आहेत. तर त्याचा मी एक सेपरेट ब्लॉग नक्की करणार आहे. सो डोंट वरी, सगळ्यांची नावं येतील. तर हा ब्लॉग जो आहे आपण या ठिकाणी एंड करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हो फ्रेंड्स, आमच्या अॅनिव्हर्सरीचा व्लॉग तुम्हाला बघायला आवडेल का आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि जर तुम्ही हा बोलले तरच आम्ही तो ब्लॉग शूट करू. आणि तो व्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल. हा, तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. सो फ्रेंड्स, आमच्या अॅनिव्हर्सरी सो फ्रेंड्स आम्ही आमची अॅनिव्हर्सरी, ये क्या हो गया है. सो फ्रेंड्स, आमची अॅनिव्हर्सरी आहे आज. आजच आहे ना. हा, ठीक आहे, चल.